good morning. The next part of the topic is development of female gametophyte. So in last video we come across the structure of the anatropous ovule. So let us start with the development of female gametophyte. So actual female gametophyte is nothing but the structure which is present within the ovary. ओव्हरीच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरची डेव्हलपमेंट कशी होते ते आपण आता इथे बघणार आहोत. सो त्याच्यासाठी आपण स्ट्रक्चर जे ड्रॉ केलंय ह्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय काय दिसतं बघा. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट ज्यावेळेला आपण बघितलं होतं ज्याच्यामध्ये न्यूक्लियस जो आहे पोलन ग्रेन जो आहे ह्या पोलन ग्रेनचा सिरीजली जसे चेंजेस आपण बघत गेलो होतो सेम त्या पद्धतीने इथं सुद्धा आपण फिमेल गॅमेटोफाइटचं डेव्हलपमेंट होत असताना मेगास्पोर मदर सेलचं कन्व्हर्जन फायनली एम्ब्रियो सॅक मध्ये कसं होतं ते आपण बघणार आहोत. सो एनाट्रोपस ओव्ह्यूलच्या स्ट्रक्चरमध्ये आपण असं म्हटलं होतं की एम्ब्रियो सॅक विच इज वेल सिच्युएटेड इन द न्यूसेलस and the nucellus is a portion which is derived from the parenchymatous cells and responsible for nutrition or supply of the food. So आता ह्या स्ट्रक्चर मध्ये बघा डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट मध्ये पहिला जो पार्ट दिसतो तुम्हाला सिंगल सेल्युलर स्ट्रक्चर जे दिसतं त्याला आपण मेगास्पोर मदर सेल असं म्हणणार आहोत. MMC stands for मेगास्पोर मदर सेल and which is always diploid in nature. डिप्लॉइड नेचर मध्ये असतं ज्याला आपण मेगास्पोर मदर सेल असं म्हणणार आहोत. सो आता टोटल और एंटायर डेव्हलपमेंट सिस्टम मध्ये आपल्याला मिओसिस आणि मायटॉसिस कशा पद्धतीने होतं ते आपण बघणार आहोत. आता ह्या पूर्ण चेन मध्ये मिओसिस तुम्हाला एकदाच झालेली दिसेल ह्या स्टेप मध्ये, मात्र मायटॉसिस जे आहे हे मायटॉसिस फर्स्ट मायटॉसिस, सेकंड मायटॉसिस अँड थर्ड मायटॉसिस, मायटॉसिस 3 वेळेला झालेलं दिसतं आणि मिओसिस फक्त एकदाच झालेलं दिसतं. आता हे जे आहे हे का आणि कशासाठी गरजेचं आहे किंवा कशा पद्धतीने होतं आपण ते बघणार आहोत. सो लक्षात राहू द्या मेगास्पोर मदर सेल जो आहे हा मेगास्पोर मदर सेल फर्स्टली अंडरगो इन ए मिओसिस टाइप ऑफ डिव्हिजन. मिओसिस डिव्हिजन जे आहे या मिओसिस डिव्हिजन मध्ये गेल्याच्या नंतर ह्या मेगास्पोर मदर सेल पासून 4 हॅप्लॉइड मदर सेल्स तयार होतात. सो ह्या ज्या सेल्स आहेत मेगास्पोर्स तयार होतात, ह्या ज्या सेल्स आहेत ह्या सेल्स अरेंज सुद्धा होताना कशा पद्धतीने अरेंज होणार आहेत हे लक्षात राहू द्या. आपण थोडंसं स्ट्रक्चर रिकन्स्ट्रक्ट करूयात हवं तर. हा जो आहे हा आपण डायरेक्टली सिंगल सेलचा स्ट्रक्चर दाखवतो. हा स्ट्रक्चर मी थोडक्यात दाखवतो प्रेझेंट इन द न्यूसेलस. हे न्यूसेलस आहे समजू. न्यूसेलसच्या आतमध्ये हा सेल आहे. न्यूसेलस लक्षात राहतं का बघा तुमच्या. हे इंटेग्युमेंट्स, हे झालं स्ट्रक्चर कंप्लीट. सो न्यूसेलसच्या आतमध्ये आपण सिंगल सेल सांगितली. मग जर आपण हे स्ट्रक्चर कंप्लीट केलं तर हा एक महत्वाचा विषय आहे किंवा महत्वाचा प्रश्न आहे सीईटी आणि नीट ओरिएंटेड. लक्षात राहू द्या मेगास्पोर मदर सेलचं जेव्हा मिओसिस होतं आणि 4 इंडिव्हिज्युअल सेल तयार होतात त्या सेल्स कशा पद्धतीने अरेंज होतात. सो द सेल्स अरेंज लिनियरली ऑन चॅल्झल अँड मायक्रोपायलर ऍक्सिस. हे महत्वाचं आहे. लक्षात येतं का बघा. हे जे आहेत हे कसेही अरेंज होऊ शकत होते, रॅन्डमली अरेंज होऊ शकत होते किंवा चॅल्झल आणि मायक्रोपायलर एंड जो आहे ह्यांच्या बिटवीन अरेंज होऊ शकत होते, मात्र ते अरेंज झालेत चॅल्झल आणि मायक्रोपायल एंडच्या ऍक्सिस वरती. हे खूप महत्वाचं आहे हे लक्षात राहू द्या. पुढे बघूयात आपण. सो फर्स्ट मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस अँड फॉर्म्स 4 डॉटर सेल्स. नाउ द सेल्स फ्रॉम द मायक्रोपायलर एंड, मायक्रोपायलर एंड जो आहे त्या बाजूची सेल जी आहे द सेल अंडरगोज फर्दर प्रोसेस. ती सेल पुढे फर्दर प्रोसेस मध्ये जाणार आहे. मग चॅल्झल एंडच्या बाजूच्या ज्या 3 सेल्स आहेत त्या 3 सेलचं काय होतं. सो दीज सेल्स अंडरगोज डिजनरेशन. त्या 3 सेल्स डिजनरेट होऊन जातात. नाव रिमेनिंग सिंगल सेल विच इज हॅप्लॉइड. सो लक्षात राहू द्या मायक्रोस्पोर मदर सेल किंवा मेगास्पोर मदर सेल ही डिप्लॉइड होती आणि तिच्यापासून तयार झालेला मेगास्पोर जो आहे तो हॅप्लॉइड असतो. आता इथून पुढं मायटॉटिक सेल डिव्हिजन होत जातं किंवा मायटॉटिक डिव्हिजन होत जातं इन केस ऑफ न्यूक्लियस, ज्याला आपण कॅरिओकायनेसिस असं म्हणणार. सो
इथे एक दुसरा विषय काय होतो की ही जी सेल आहे मेगास्पोर, हे जे स्ट्रक्चर आहे, द स्ट्रक्चर ऍब्सॉर्ब फूड मटेरियल फ्रॉम द न्यूसेलस, न्यूसेलस मधून पॅरेन्कायमाटस सेल्स मधून फूड ऍब्सॉर्ब करतं आणि ऍब्सॉर्ब करून द स्ट्रक्चर ग्रोज लाईक दिस. स्ट्रक्चर काय होतं, मोठं होतं ते, आणि सेंटरला त्याच्या न्यूक्लियस ॲज इट इज राहतो. नाव हिअर द फर्स्ट मायटॉटिक कॅरिओकायनेसिस टेक्स प्लेस, किंवा याला आपण न्यूक्लिअर डिव्हिजन असं पण म्हणतो. इथं पहिलं न्यूक्लिअर डिव्हिजन होतं. एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस होतात आणि दोन न्यूक्लियस चाल्झल आणि मायक्रोपायलर एंडकडं शिफ्ट होतात किंवा अरेंज होतात आफ्टर द फर्स्ट कॅरिओकायनेसिस. सो दीज टू न्यूक्लियस further undergoes second mitotic karyokinesis and forms 4 daughter nuclei. ह्या दोन न्यूक्लियस पासून किंवा दोन न्यूक्लियापासून 4 न्यूक्लिया होतात कधी, सेकंड मायटॉटिक डिव्हिजन मध्ये. अँड फ्रॉम 4 न्यूक्लियाय इन थर्ड मायटॉटिक कॅरियोकायनेसिस देअर आर 8 न्यूक्लियाय गेट्स फॉर्म. प्रत्येकापासून एक अशा पद्धतीनं 4चे 8 नवीन न्यूक्लियस तयार झाले. सो इथं आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला थर्ड कॅरिओकायनेसिस होतं किंवा थर्ड न्यूक्लियर डिव्हिजन होतं त्यावेळेला टोटल 8 न्यूक्लियाय जे तयार झाले, द न्यूक्लियाय गेट्स प्रेझेंट टुवर्ड्स चाल्झल अँड मायक्रोपायलर एंड. सो इथं मायटॉटिक डिव्हिजन कंप्लीट होतं. आपण लक्षात येतं का बघा, इथं एकदाच मिओसिस झालं होतं, एकाच्या 4 झाल्या होत्या, आणि आपल्याला माहिती आहे ही रिडक्शनल सेल डिव्हिजन आहे, ज्याच्यामुळे इथं जेनेटिक मटेरियल जे आहे ते रिड्यूस झालेलं आहे. पण इथं जे जेनेटिक मटेरियल आहे ते रिड्यूस नाही, कारण ते इक्वेशनल सेल डिव्हिजन मध्ये जातं, म्हणजेच मायटॉसिस मध्ये जातं, आणि जेवढं जेनेटिक मटेरियल आहे तेवढं ॲज इट इज राहतं. सो द लास्ट स्टेप ऑफ दिस प्रोसेस इज शिफ्टिंग ऑफ वन न्यूक्लियस. आता इथं बघा काय होतं, ह्या चाल्झल एंडच्या 4 न्यूक्लियस मधला एक न्यूक्लियस आणि मायक्रोपायलर एंडच्या 4 न्यूक्लियस मधला एक न्यूक्लियस, प्रत्येकी एक एक न्यूक्लियस गेट्स शिफ्टेड ॲट द पोलार रिजन. काय होतात ते, पोलार रिजनला शिफ्ट होतात. सो आता जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला दिसेल चाल्झल एंडच्या बाजूला 3 न्यूक्लियस, मायक्रोपायलर एंडच्या बाजूला 3 न्यूक्लियस आणि सेंटरला 2 न्यूक्लियस प्रेझेंट असायला मिळतील. सो आता सायटोप्लाझम जे आहे याच्यामध्ये, the cytoplasm divides into 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. मगाशी आपण जसं म्हटलं तशा 7 सेल्स आपल्याला दिसतील. सो इथं बघा चाल्झल एंड जो आहे ह्या चाल्झल एंडच्या बाजूला 3 सेल 1, 2 and 3, मायक्रोपायलर एंडच्या बाजूला 3 सेल्स 1, 2 and 3, and at the center that is secondary nucleus is present. So the cells which are present at Chalzal end, the cells which are present at Chalzal end known as antipodal cell. Antipodal cells. The cells which are present at micropylar end are known as egg apparatus. Which are known as egg apparatus. आणि मगाशी आपण इथं सांगितलं होतं तर सेंटरला जी सेल प्रेझेंट आहे त्या सेंटरच्या सेलला आपण म्हटलं होतं एग, अँड द लॅटरल सेल्स आर नथिंग बट द सिनर्जिड्स, अँड रिमेनिंग ॲट द सेंटर विच सिंगल सेल विच कंटेन्स 2 न्यूक्लियस नोन ॲज सेकंडरी न्यूक्लियस. नाव द एंटायर स्ट्रक्चर कलेक्टिव्हली नोन ॲज एम्ब्रिओ सॅक. आणि मग ह्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण एम्ब्रिओ सॅक असं म्हटलं. सो ही डायग्राम जी आहे ही डायग्राम लक्षात राहू द्या, ह्या सिरीज लक्षात राहू द्या, ह्याचे चेंजेस लक्षात राहू द्या. एक्झामला 2 मार्काला ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. सो स्ट्रक्चर ड्रॉ करताना इथून ड्रॉ करायचं नाहीये, स्ट्रक्चर कंपल्सरी इथून ड्रॉ झालं पाहिजे. मेगास्पोर मदर सेल पासून डिप्लॉइड जे आहे त्याचं कन्व्हर्जन आपल्याला हॅप्लॉइड मध्ये करून घ्यावं लागेल बाय मिओसिस, आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये 3 कॅरिओकायनेसिस डिव्हिजन होणार आहे, आणि मग शेवटी 8 न्यूक्लियस तयार होतील. 8 न्यूक्लियस पैकी 4 न्यूक्लियस चाल्झल एंडला, 4 न्यूक्लियस मायक्रोपायलर एंडला असतील, आणि शेवटच्या स्टेपमध्ये चाल्झल एंड मधला एक न्यूक्लियस सेंटरला म्हणजे पोलार बॉडीज आपण ज्याला म्हणतो, आणि मायक्रोपायलर एंड मधला एक न्यूक्लियस सेंटरला शिफ्ट होईल, आणि मग तिथं जे सेल तयार होतील हे स्ट्रक्चर जे आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सेल्ड
1 2 3 4 5 6 7 8 8 nucleated structure, that is embryo sac. Thank you.